Hello, welcome to our channel Vlogging with मानसी अँड सुजित. जास्त मानसीच दिसते, सुजित दिसतच नाही. ह्याचं कारण म्हणजे मीच दिवसभर घरी असते आणि मी व्हिडिओ घेते. कारण आता नवीन ब्लॉग चालू आहे. आम्ही सकाळीच आलो जेजुरीवरून. रात्री नाही गेलो आम्ही घरी, इकडे आलो. पप्पा म्हणले की सकाळी जावा, झोपणं पण होईल तुमचं आणि रात्री प्रवास करू नका, म्हणून आम्ही मग सकाळी 6 वाजता इथे टच झालो. असं आलो, 5ला निघालो होतो घरून. 5:15 वाजले होते. 6पर्यंत आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर सुजित मग ऑफिसला गेला आणि माझं काही निवांत चालू होतं. आता मी चालले. आज रात्री 12 वाजता सुजितचा बड्डे चालू होतो आहे. आता वाजले 4 बरोबर. मी सगळं काम केलं आहे घरातलं, किचन आवरलं, फरशा पुसल्या, सगळं आवरले. आता मी चालले बाहेर. त्याला माहीत नाही मी बाहेर चालले. थोडंसं मला असं वाटतं थोडं डेकोरेशन हॅपी बड्डेचं वगैरे करावं आणि सरप्राईज म्हणजे त्याला 5 वाजता सरप्राईज, 5:30 वाजता सरप्राईज मिळणार. पण ठीक आहे. आणि एक गिफ्ट पण आणलं आहे मी. तर माझं पार्सल थोडं उशिरा आले, पण मी जेजुरीलाच मागवले होते पार्सल सगळे. तर तिकडून माझं एक गिफ्ट आले. तर ते गिफ्ट चावी, आता मी बाहेर अडकले असते. ते गिफ्ट आले, ते मी आता रॅप करणार आहे घरी आल्यावर. थोडी तो 5:30 पावणे 6पर्यंत येईल. आपल्याकडे अजून 1.5 तास आहे. तर मी इथं मॉलला चालले, म्हणजे आमच्या इथं मॉल आहे जवळच. तिथं बऱ्याच अशा डेकोरेशनच्या वगैरे वस्तू, म्हणजे खूप भारी मॉल येतो, सगळ्याच गोष्टी मिळतात तिथंच चालले मी आता. तर तुम्हाला मी आल्यावर दाखवते मी काय काय आणले. बघू आता काय भेटतंय. आणि मी पण पहिल्यांदा असं शॉपिंग काहीतरी करायला चालले. आणि चला, त्याचा डे म्हणजे खूप स्पेशल गेला पाहिजे. असं नाही की एक्सपेन्सिव्हच झाला पाहिजे, पण छोट्या छोट्या गोष्टीत त्याला आनंद मिळतो हे मला माहिती. मी पण तेच ट्राय करते की त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद द्यावा. म्हणजे एक्सपेन्सिव्ह नाही, पण असं एफर्ट्स मॅटर करतात त्याला पण आणि मला पण सेम. तर आता आम्ही बघू आता मला काय करायला म्हणजे भेटतं त्याच्यासाठी. तर लेट्स सी, त्याला आवडेल. सुजित तुला आवडेल ना? तर चला आता आम्ही आज आलो आहे. आज आहे 16 तारीख. 17 तारीखला बड्डे, 18 तारीखला परत आम्ही चाललो आहे पंढरपूरला. आमचे प्रवासच चालू आहेत नुसते. जाणं तर भाग्य, कारण हे आहे गुढीपाडवा आहे, पहिला पाडवा आहे, त्याच्यामुळे आता मी चालले भूर शॉपिंग करायला. बाय. हॅलो, आता मी आले घरी आणि मस्त मी सगळं गोष्टी घेऊन आले. आणि माझ्या डोक्यात काय होतं की आपण रात्री 12 वाजता किंवा असं बड्डे चालू होण्याच्या आधी आपण केक कापतो. विचार आला की केक कसा आणू. मला तर केक करायचं म्हणजे कापायचंच होतं रात्री. मग कसं करू मी आता. मला आयडिया सुचली. माझ्या डोक्यात एकदा आलं की केक आणून खाली काकूंकडे द्यायचा, पण ह्याला आवडणार नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या इथं फ्रीजमध्ये ठेवलेला. तर माझ्या डोक्यात आलं की ते केक मिळतात छोटे छोटे पीस. आमच्या इथं 25 रुपयाला असा मोठा केक मिळतो, त्याचे पीस असतात. तर ते केक आणलेत मी. नंतर मग मी डोक्यात काय आलं माझ्या, ते केक असे स्क्वेअर शेपमध्ये ठेवून त्याच्यावर चॉकलेट सिरप किंवा कॅडबरी राहिली, कॅडबरी मेल्ट करून टाकावी त्याच्यावर, असं माझ्या डोक्यात प्लॅन होता. माझ्याकडे मेणबत्त्या वगैरे सगळं आहे, तर ते लावावं. नंतर मग मी एका बेकरीमध्ये गेले आणि मला इथं मावा केक दिसला. आणि तो ह्याचा फेवरेट आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांचा फेवरेट तो केक. तर तो केक दिसला मला. मग मी तिकडून शिफ्ट होऊन ह्या केकवर आले. म्हटलं आता मी चॉकलेट सिरप तर घेतलं होतं, आता कॅडबरी सांगते मी सुजितला आणायला, जाऊ दे. आणि चॉकलेट मेल्ट करून मस्त सिरप वगैरे टाकून तसा केक तयार करणार आहे मी आता. तर जुगाड मला सापडला आणि तो केक राहू शकतो आउटडोअरला, मावा केक चॉकलेट फ्लेवर. आणि मी आणलेत 2-3 फुगे आणलेत. एक फुगा फुटला माझ्याकडून. आणि हॅपी बड्डेचं बॅनर आणले. तर मी असं छान डेकोरेट केले. आणि मी ही रूम लॉक करणार आहे, ह्याला अजिबात जाऊन देणार नाही आतमध्ये. आणि मी इथं असं पण केलेलं आहे, दाखवते वेट. आता उजेडाचं दिसते, म्हणजे मी असं ह्याला हे पण लावलं आहे खिडकीला आमच्या. आणि इकडे डेकोरेशन केलं आहे छान. त्याला काहीच आयडिया नाही आहे. आता मी ह्याला त्याचे कपडे पण सगळे बाहेर ठेवलेत. आणि त्याला ना अशी क्युरियोसिटी असते की काय केलं आहे काय नाही. मग तो काही ना काहीतरी करणारच आतमध्ये यायला. म्हणून मग मी काय करणार आहे, त्याला माझी शपथ घालणार आहे. कारण तेच एक मेन शस्त्र आहे आता माझ्याकडं. कारण शपथ द्यायची आणि अजिबात आतमध्ये एंट्री नाही, कारण तो मानतो त्याला शपथ. त्याला म्हणून माझी शपथ आहे की तो ऐकतो. तर असं करणार आहे मी आता. आणि आता किती वाजलेत, 5:25 झालेत. तर त्याची आता यायची वेळ झालीच आहे. तर मी पटकन इकडचं सामान गायब करणार आहे आणि
तिकडं जाणार आहे आणि नंतर मग त्याला मी तिकडं कोंडणार आहे त्या रूममध्ये आणि मग ते केकची प्रिपरेशन वगैरे कराल छान असं काहीतरी करणार आहे. किंवा मी इकडेच त्याला कोंडल मरू दे की इकडं आला आहे त्याची रिॲक्शन घेते आणि त्याला इथंच कोंडून ठेवते आणि मी तिकडे सगळं तयारी करते केकची वगैरे. तर चला आता मी खूप एक्सायटेड यार. आता वेट संध्याकाळचा वेट आहे की त्याची रिॲक्शन काय असेल. म्हणजे मी किती वाजता 8 वाजता त्याला सरप्राईज दिलं हे सगळं, कारण परत जेवण वगैरे आहे ते पण बनवायचं आहे मला. चला आता मस्त वाटते डेकोरेशन. स्माइली आणलेत स्माइली, कारण तो जसा माझ्या लाईफमध्ये आला आहे तशी मी स्माईल करायला लागले. खूप छान माझं आयुष्य एकदम सुंदर झालं तो लाईफमध्ये आल्यापासून माझ्या. त्यांनी माझं लाईफ असं पूर्ण हे करून टाकलं आहे, खुशीचा माहोल करून टाकला आहे. तर चला आता बाय. तो येईल आता, त्याची रिॲक्शन घेते मी, त्याला कसं वाटतं हे काय. पहिल्यांदा त्याच्या लाईफमध्ये अशा गोष्टी घडतात येते एक मुलगी करते सगळ्या गोष्टी. तर चला मी पण खूप खुश आहे, तो पण खुश होईल नक्कीच. तुम्हाला त्याची रिॲक्शन दाखवते. चलो बाय. ओके आता वाजले 7 आणि मी करते स्वयंपाक. आणि सुजित आला आहे, त्याला मी सांगितलं आहे त्या रूममध्ये जाऊ नको, तो आता करतो आहे आंघोळ. तर माझा आजचा बेत आहे वरण भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि आमच्या आहोनी आणला आहे आमरस. तर आम्हाला ट्राय करायचा होता असा आमरस आहे. असं पाण्यात ठेवलं आहे त्याला, कारण तो फ्रीज असला हे होता, फ्रोझन आमरस होता. बघू ट्राय करून कसा लागतो आहे काय. तर असा आमचा बेत आहे आज. आणि सगळी तयारी झाली माझी. वरण भाताचा कुकर झाला आहे, भाजी झाली, आता गरम गरम पोळ्या करणार, लवकर जेवणार आहे आम्ही, कारण आम्हाला सरप्राईज पण द्यायचं आहे त्याला काहीच माहीत नाही आहे. मी खूप एक्सायटेड आहे ये. तर मला अजून आधीचे पण ब्लॉग एडिट करायचे आहेत यार, कसं व्हायचं कसं नाही. इथं आजचा दिवस खूप माझा असा बिझीमध्ये गेला आहे. बघू आता थोड्या वेळाने बसते मी एडिट करायला हे झाल्यावर सगळं. तर चला भेटू परत, बाय. आजचा मेनू सांगण्यासाठीच मी खरं ब्लॉग चालू केला. ओके तो तिकडे पिक्चर बघतोय आणि मी इकडे तयारी करते आता. आणि आता वाजलेत 10. त्याला आता लवकर सरप्राईज देऊ आपण. तर चला आता मी काय केलं आहे, बेल्ट करणार आहे मी आता ही कॅडबरी पूर्ण त्या केकवर लावणार. आवाज येतोय, आवाज जाईल सगळा आणि सगळं डेकोरेशन करते तुम्हाला दाखवते. वेट. ओके तर तुम्ही मॅचिंग झाले. आम्ही मुद्दाम ह्याला मी हा शर्ट दिलाय. कसं वाटतं, तुम्ही एक्सायटेड आहात का मी जे सरप्राईज प्लॅन केले त्यासाठी? बघू आता कसा प्लॅन केला. चला मला आज सुद्धा येऊ दिलं नाही. मला तर म्हणत होती लॉकच करते तुला. बघू आता काय केले. असं नाही ना ते का तिकडं बघ पहिले. हां चल 1 मिनिट आले उंच थांबा, रिॲक्शन बघू. ओ बापरे, हे काय डेंजरच केले. हॅपी बर्थडे. थँक्यू, भारी केले राव. हॅपी बर्थडे. एकच नंबर केलेस. आवडलं तुला? हो खूप छान केलंय. तुम्ही असं डेकोरेशन स्मॉल सिम्पल छोटंसं असं एकदम डेकोरेशन केले. आणि मी दुपारी गेले होते बाहेर, वाटलंच मला हे. मग तुला सांगत होते ना मी एक किस्सा. मला वाटलं आता विचारतोय मला की तू कशाला बाहेर गेलती, पण नाही विचारलं नाही मला वाटलं खोटं बोलते. कारण एकटी जातच नाही कधी अशी, नाही जास्त जात नाही. पण कसं वाटलं सरप्राईज? मस्त एकदम. आता इथे बस तू, अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. बसा. फॅन वगैरे लावून देऊ तुम्हाला इथे? नको थोडी विंडो ओपन करू आपण. तर मी घेऊन येते. तर त्याच्यासाठी सरप्राईज आहे आता. तर मी असा हा केक आणलाय आणि त्याच्यावर असं डेकोरेशन केलं. ते आता सगळं मेल झालं आहे आणि इकडे पण आहे. तर चला आता आपण हे घेऊन जाऊ आणि त्याची रिॲक्शन घेऊ आता पहिले काय.
काय रिॲक्शन आहे त्याची बघू. हे काय केलंय? हॅपी बर्थडे डिअर सुजू, हॅपी बर्थडे टू यू. बापरे, बराच डेंजर केक केलाय. ते थोडंसं जरा मेल झालंय. असू दे, छान दिसतंय. ते बदाम इकडं गळाला इकडं. असू दे, समजून घ्या. हे डोनट आणलं का तू? वा, चला तुमची रिॲक्शन घेऊ आता आपण. तुम्हाला दाखवायला पाहिजे ना. कसं वाटलं? फुंकू? थांब जरा. थँक्यू मानसी, खूप छान सरप्राईज दिले तू. हॅपी बर्थडे टू यू. चला आता डोळे बंद करा. आता वेळ झाली आहे गिफ्टची. आहो डोळे बंद करा, उघडू नका. हात पुढे करा, उघडा. येऊ. अरे बापरे, 2-2. तुला जे हवं होतं ते ह्याच्यामध्ये. हो का? फोटो काढते. ओ वाव. हॅलो बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. तर आता आम्ही चाललोय बाहेर. आमच्या आउटफिटवरून तर कळतच असेल, आम्ही चाललोय बाहेर. पार्टी आहे. तर आता मी ह्याला ओवळते. मी फर्स्ट टाइम ह्याला ओवळणार आहे. मला खूप मस्त वाटतंय. आणि मी तयारी केली औक्षणाची स्वीट आणि स्वीट. कॅडबरी. तर मी ह्याला ओवळते. आपण व्हिडिओ घेऊ. आणि हा ड्रेस आमच्या आव्हानचा किती सुंदर दिसत आहे. आमच्या चॉईस हिची आहे त्यामुळे छान दिसतं. तर मी ह्याला आता ओळून घेते आणि आम्ही निघणार आहे. आणि तिथं पण मी ब्लॉग करणार आहे. चला. मला दिले तरी चालेल. अष्टपुत्र. ओके चला. हो झाले का? येस, सगळं आवरलेलं Finally आहे. आवरून झालं. आम्ही आता फोटो काढले. फोटो मी शेवट ॲड करते. आणि आता चाललोय आम्ही बाहेर. तर चलो फायनली चला. चावी घ्या. निघायचं? येस, चावी घेते. फायनली. फाइनल डन 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 डन. लॉक किए जाए. येस, लॉक किया जाए. चावी घेतली मी. चलो. चलो. सुमित मला म्हणतोय तुझाच बड्डे दिसतोय. का अरे काहीतरी लाव एक लाईट. असं पूर्ण अंधार करून जाऊ नये. तिकडची लाव पॅसेजमधली. यार सुजू, पॅसेजमधली लाव एक तरी लाव. हां चला. आणि यार इकडे मला एक पाल दिसली आहे. चला आता चप्पल बघ तुला कुठली घालायची. बाय. आता मी तुम्हाला गाडीत भेटते. ओके, आता आम्ही इथे जेवायला आलोय. आंबे मोहर गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, लोणीकांत. ओके, आता आमचं जेवण झालंय. तिथं गाणी चालू आहेत म्हणून कॉपीराईट येईल म्हणून आम्ही इकडे बाहेर आलो. नाहीतर कॉपीराईट आलं ना प्रॉब्लेम होईल आपल्याला. हो का? मग आता बाहेर आलोय. मस्त आम्ही जेवलो आंबे मोहरमध्ये. आणि विशेष म्हणजे त्यांनी जेवणासोबत एक रील पण फ्री ठेवली. सर्वांनाच ठेवली आहे. त्यांनी अशी ऑफर ठेवली आहे की तुम्ही जेवायला या आणि फ्रीमध्ये रील करून देतात. ते एडिट पण करून देतात. तर आम्ही फायदा उठवला.
त्याचा. नाही, फायदा जास्त त्यांचा आहे कारण व्हायरल करणार. व्हायरल तर होतं रे, पण आपलं पण निघतंय ना रील एडिट करून मिळते यार. बाहेर पैसे घेतात रीलसाठी, हो. मग हे जेवणाच्या पैशामध्ये होऊन जाते ना. मग तर चांगलं आहे. आणि समजा तुम्ही ग्रुपनी वगैरे आले तर तुमच्यासाठी चांगले बड्डे वगैरे खूप छान स्पॉट ठेवले त्यांनी आणि मला आवडलं. जेवण पण छान आहे, एक नंबर. फक्त नॉनव्हेज व्हेज मिक्स आहे आणि व्हेजचे ऑप्शन फक्त 3 आहेत. मिक्स व्हेज पनीर टिक्का मसाला आणि व्हेज चकोरी व्हेज चकोरी आणि व्हेज व्हेज थाळी चकुली आणि व्हेज थाळी आणि बस. व्हेज थाळी एवढंच आहे. आणि बाकी सगळे मटन हंडी चिकन हंडी तसलंच आहे. तसले हांडेच घेऊन येतात, खरे खरे हांडे घेऊन पण येतात. एवढं आहे की थोडं किचन ह्यांचं सेपरेट आय थिंक. हा तसं आहे. हां, त्याच्यामुळे ते एक चांगले. तर आम्ही मस्त फोटो काढले. आमची रील बघायला विसरू नका. खूप इथं आहे खुश ना असे मोदक भेटतात छान. मग काय म्हणलं तू? तिथं पोट लिहिलं भरलेलं. नव्हतं. तिथं लिहिलं गुलाबजाम गाजर हलवा आणि आईस्क्रीम. हा कधी कधी असते बरं का, पण भारी असतं. तर मला खूप मजा आली. आणि ह्याचा बड्डे यार, कसं वाटतं तुला बड्डे आजचा दिवस? खूप छान. आणि छान गेला ह्याचा बड्डे. तर आता आम्ही चाललोय घरी. आता आम्ही खाणार आहे आईस्क्रीम. तर हा म्हणला की तुला आईस्क्रीम आवडते तर आईस्क्रीम खायला घालतो. सर्दी झाली हिला. काय? नाही बाबा आईस्क्रीम वगैरे काय नाही. कधी पण सर्दी झाली तर आईस्क्रीम खावा. अजिबात नका खाऊ. उलटे घसा बंद उपाय होतो. करा. घसा बंद होतो. शुद्ध मी खा नको. प्लीज सुजू. ओके म्हण 2 वेळा जीव अजून. परत रील करू दुसरी आपण. तर चला आता आम्ही निघतो. बहुतेक आम्ही आईस्क्रीम खायला थांबणारच आहे. असं पण पोरगी जरी ऐकत नाही. नसतं ऐकत मी. अरे यार पाहिजे ना, पान तरी पाहिजे ना आईस्क्रीम. हा, पान देतो नको की. आईस्क्रीम. पान गार पांढन झाले. आता पान गार नाही गार टाकू द्यात काहीतरी. गार आईस्क्रीम खाऊन सुजू प्लीज. अगं Please, फ्रीज मधलं पान खा. सुजू प्लीज सुजू प्लीज. कर काय करायचं. तयार झालेला आहे. चला आता आम्ही आमच्या गाडीत आंबे बसतो. मोर पान शॉप आहे. नको पान. अगं चल जवळच आहे. पान खाऊन जाऊ डायरेक्ट. आईस्क्रीम उद्या खाऊ. उद्या कुठं आपण चाललोय? उद्या आम्ही चाललोय पंढरपूरला. सगळं हेवी बरं चल पान घे. शेवटी त्याचंच खरं केलं आहे आणि असंच करतो हा नेहमी. काही माझं ऐकत नाही. बघ कसं बघतो माझ्याकडे. आता आम्ही चाललोय पान खायला. छान आहे यार, मला आवडलं. तर चला आता आम्ही गाडीत गेले की बसलो की बोलते. बाय. ओके, आता आम्ही आलोय घरी आणि खूप छान डे गेला हा. 2 दिवस खूप छान गेले. एक म्हणजे त्याला काल रात्री मी सरप्राईज दिलं ते, आणि आजचं डिनर डेट होती आमची मस्त आणि खूप छान वाटलं. खूप छान. तो पण खूप खुश आहे. तर आता आम्ही घरी आलोय. आता उद्या आम्हाला 3-4 वाजता दुपारी पंढरपूरला निघणार आहे आम्ही. तर बघू आता पंढरपूरमध्ये काय होतंय, तर तो ब्लॉग घेईल. कारण सगळे असतील तर थोडंसं जरा प्रॉब्लेम होतोय मला घ्यायला, पण मी नक्की ट्राय करेल. गुढीपाडवा वगैरे दाखवेलच. सुजितला क्लिप घ्यायला सांगेल मी. आणि चला आता ब्लॉग एंड करू. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे सुजित. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि देव तुला दीर्घ आयुष्य देव आणि खूप सक्सेस देव तुला. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुझ्या. आणि तू खूप मोठा हो, खूप सक्सेसफुल बन. एवढीच इच्छा आहे माझी. आणि हसतोय शहाणा. आणि मी आहेच तुझी प्राऊड वाईफ म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू. तर चला बाय.